सभापती महोदय, सन्माननीय सदस्य महोदय अरुणजी सरनाईक साहेब यांनी टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 2009 मध्ये कायम विना अनुदानित या संदर्भातला कायमचा शब्द त्या ठिकाणी काढण्याचा निर्णय झाला आणि साधारणपणे 2011 पासून टप्पा अनुदानाची कार्यपद्धती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। सरनाईक साहेब, आपण जो काही मुद्दा उपस्थित केला की शासनाचं शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण आकडेवारी जर आपण बघितली टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये साधारणपणे 2016 मध्ये काही निर्णय झाले, अनुदान देण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाला। त्यानंतर 2018 मध्ये टप्पा देण्याचा निर्णय झाला आणि तदनंतर 2021 मध्ये, परंतु त्या काळातल्या जर रकमा बघितल्या तर त्या अतिशय अल्प प्रमाणात आहेत। आणि आपण जर बघितलं असेल तर 2023 मध्ये साधारणपणे 1160 कोटी रुपये, हे मेहरबानी उपकाराचा विषय नाही, परंतु आपण जो मुद्दा उपस्थित केला तर त्याला मी एक आकडेवारीच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। 2023 मध्ये टप्पा अनुदानाचा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी केला गेला आणि 2025 मध्ये पण 970 कोटी रुपये या संदर्भातल्या टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय केला गेलेला आहे। आता आपण जे काही इतर जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहे की सैनिकी शाळांच्या 20 तुकड्यांना टप्पा अनुदान अदा करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी म्हणजे त्या निकषांमध्ये त्या जे काही बसत असतील तर त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे। त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की अपात्रतेच्या संदर्भातले पण काही निकष यापूर्वीच त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। उदाहरणार्थ आरक्षणाच्या धोरणाचं पालन न करणे, शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी असणे, वैयक्तिक मान्यता नाकारलेल्या असणे किंवा प्रलंबित असणे, आणि यामुळे जे जे काही नियमामध्ये बसत नसतील तर त्याला आपण मला वाटतं की अपात्र त्या ठिकाणी घोषित केलेले आहेत। तत्राप आपण जे काही सूचना केलेल्या आहेत इतरही 3-4 या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बैठक घेऊ। त्या बैठकीला आपल्यासह आणखी ज्या ज्या सन्माननीय सदस्य महोदयांना काही सूचना करायच्या असतील त्या सर्व विचारात त्या ठिकाणी घेऊ आणि या संदर्भामध्ये नियमाप्रमाणे जे जे काही करणं शक्य आहे ते आपण करू।